महाविहार इथं 25 डिसेंबर रोजी 7वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या सभा मंडपाचे मान्यवरांच्या हस्ते रोपण। बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट व समस्त लातूरकरांच्या वतीनं भिक्खू डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली भिक्खू धम्मसेवक महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी महाविहार धम्म संस्कार केंद्र सातकर्णी नगर रामेगाव लातूर इथं 7व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आले असल्याचे संयोजक भिक्खू पय्यानंद थेरो यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले। बुधवार रोजी होणाऱ्या 7व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या सभामंडपात रोपण माजी नगराध्यक्ष माननीय लक्ष्मण कांबळे साहेबराव नरवाडे, पोलीस निरीक्षक गांधी चौक लातूर यांच्या हस्ते, तर प्राध्यापक बापू गायकवाड, DS नरसिंगे, प्राचार्य डॉक्टर सुरेश वाघमारे, बसवंत बप्पा उबाळे, प्राध्यापक UD गायकवाड, पांडुरंग अंबुलगेकर, विश्वनाथ अल्टे, सुशील चिकटे, आनंद सोनवणे, भीमराव चौदंते, ज्योतिराम लामतुरे, मिलिंद धावारे, उदय सोनवणे, परमेश्वर आदमाने, प्रमोद देठे, सतीश मस्के इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी सकाळच्या सत्रात सकाळी ठीक 8 वाजता डॉक्टर आंबेडकर चौक बौद्धनगर इथं धम्मध्वजारोहण करून बुद्धमूर्ती सहित भिक्खू संघ उपासक उपासिका यांचे लातूर शहरातून भव्य मिरवणुकीस प्रारंभ होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क लातूर इथं समापन होणार आहे। दुसऱ्या सत्रात दुपारी ठीक 12 वाजता 7व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचं उद्घाटन श्रीलंकेचे माजी खासदार तथा राष्ट्रपतीचे धार्मिक सल्लागार पूज्य भिक्खू अतुर्लिय रतन महाथेरो यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी सामाजिक न्याय मंत्री तथा 22 प्रतिज्ञाचे मुख्य प्रवर्तक माननीय राजेंद्र पाल गौतम नवी दिल्ली, दिवंगत रोहित वेमुला हैदराबाद यांच्या मातोश्री माननीय राधिका वेमुला, राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री माननीय बाबासाहेब पाटील, माजी मंत्री माननीय आमदार संजय बनसोडे, माजी मंत्री आमदार अमित देशमुख, माजी आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार रमेश अप्पा कराड, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक माननीय इंजिनियर अनिल कुमार गायकवाड, जिल्हाधिकारी माननीय वर्षा ठाकूर, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे, उपजिल्हा अधिकारी माननीय डॉक्टर भारत कदम, पीपल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर SP गायकवाड, माजी नगराध्यक्ष माननीय लक्ष्मण कांबळे, पोलीस निरीक्षक माननीय साहेबराव नरवाडे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहे। बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं व समस्त लातूरकरांच्या वतीनं समाजातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक, प्रशासकीय, सांस्कृतिक क्षेत्रात कृतिशील योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रथमतः राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे। या प्रसंगी देश विदेशातील भिक्खू संघांची धम्मदेसना रात्री उशिरापर्यंत होणार आहे। तिसऱ्या सत्रात सायंकाळी उशिरा सुप्रसिद्ध विद्रोही गायिका क्रांती शाहीर माननीय शीतल साठे व माननीय सचिन माळी यांचा आंबेडकरी जलसा कार्यक्रम होणार आहे। तेव्हा या एक दिवसीय संपन्न होणाऱ्या 7व्या अखिल भारतीय धम्म परिषदेस समस्त लातूर जिल्ह्यातील बौद्ध उपासक उपासिकांनी पांढरे वस्त्र परिधान करून उपस्थित राहून लाभ घ्यावा असं आवाहन संयोजक भिक्खू पय्यानंद थेरो व बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.